विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. गुरु शिष्य परंपरा काढा. परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज, एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भक्ति सिद्धांत सरस्वती, गौर किशोर, भक्ति विनोद, बलदेव जगन्नाथ, विश्वनाथ, नरोत्तम, कृष्णदास, रघुनाथ जी, रूप स्वरूप सनातन, श्री चैतन्य महाप्रभु, ईश्वरपुरी नित्यानंद अद्वैत, माधवेंद्रपुरी, लक्ष्मीपति, व्यासतीर्थ, ब्रह्मण्यतीर्थ, पुरुषोत्तम, जयधर्म, राजेंद्र, विद्यानिधि, दयानिधि, ज्ञान सिंधु, जयतीर्थ, अक्षोभ्य, माधव, नृहरि, पद्मनाभ, मध्व, व्यास, नारद, ब्रह्मा, श्री कृष्ण. अध्याय नंबर 11, श्लोक नंबर किती? श्लोक नंबर 39. तमादिदेवं पुरुष पुराण स्तमस्य विश्वस्य परं निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूपम्. तुम्ही आदि पुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ध्येय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे एक आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा तुम्हीच ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्णा. आज चौपडाला गेले असतं बरं झालं असतं, पण काल रूपामध्ये चौपाडी लिहिलेली नव्हती. पावर आली, आपण इथे आलो. आपण हा श्लोक घेतला होता कारण मला हे पॉइंट्स आठवत आहेत तात्पर्यामध्ये. ओके ओके ओके. हा ते इन जनरल आहे, ते मी सांगेनच तुम्हाला विश्वरूपाबद्दल. 39. वायुर्यमग्निवरुण शशांक प्रजापतिस्तव प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. तुम्ही वायू आहात, परमनियंता, अग्नी, जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात. तुम्ही आदिती ब्रह्मदेव तसेच प्रपितामहही तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार. नमः पुरस्ताद् पृष्ठतस्तते नमोऽस्तुते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्तवं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वम्. तुम्हाला पुढून पाठीमागून आणि सर्व बाजूने नमस्कार असो. हे अनंत वीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. ओके. ॲक्च्युली 40 पर्यंत विश्वरूपाचं सगळं वर्णन संपून जातं.
त्यानंतर 41, 42 आणि पुढचे काही श्लोक्स टिल 46 हे अर्जुन भगवंतांची माफी मागतो आणि त्याने म्हणतो की तुम्ही तुमच्या चतुर्भुजामध्ये या, सौम्य रूपामध्ये या, राईट. आणि त्यानंतर मग शेवटला 47 पासून भगवंत मग 47, 48, 49 मग भगवंत सांगतात की हे रूप किती दुर्लभ आहे. आणि मग शेवटला सांगतात की हे रूप कसं तुम्ही पाहू शकता. जो हा सेक्शन आहे भक्तियोगाचा तो मग एंड होतो हे सांगून की भक्तीशिवाय भगवंतांना बघता येत नाही. मग आता ह्या चॅप्टरमध्ये बेसिकली बघायला गेलं तर बिगिनिंग पासून वर्णन आहे विश्वरूपाचं आणि एंडला गेल्यावरती वर्णन आहे हे विश्वरूप किंवा कुठलंही रूप बघण्याकरता भगवंताची भक्ती असणे आवश्यक आहे. भगवंताच्या भक्तीविना विश्वरूप काय किंवा कुठलंही रूप बघता येत नाही. मग आता तुम्ही बरंच ऐकलं असेल डिस्क्रिप्शन विश्वरूपाचं, ऐकलंय ना? काय ऐकलं विश्वरूपाचं? विश्वरूप म्हणजे काय, विश्वरूपाबद्दल बरंच काय श्रीमद भागवतमध्ये सुद्धा वर्णन आहे. काही लोकांकडे श्रीमद भागवतम असेल, तुम्ही वाचलं श्रीमद भागवतम? सगळं कॅन्ट वाचलंय? द्वितीय स्कंदामध्ये आय थिंक सेकंड चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आहे बघा फर्स्ट स्टेप इन गॉड रिअलायझेशन, भगवत साक्षात्कारामध्ये पहिली पायरी. त्याच्यामध्ये हेच वर्णन येतं की हे विश्व म्हणजे भगवंतांचं एक स्वरूप आहे. ह्या नद्या म्हणजे भगवंतांच्या म्हणजे काय त्याला म्हणतात घाम येतो किंवा वीर्य, किंवा म्हणतात ही झाडं म्हणजे भगवंतांच्या शरीरातले केस, आणि हे पर्वत म्हणजे भगवंतांचे हाडं, राईट. सूर्य म्हणजे भगवंतांचा डोळा, चंद्र, समथिंग लाईक दॅट. तर असं एक वर्णन पुन्हा सेकंड कॅन्टोमध्ये येईल, थर्डमध्ये पण येईल, असं मध्ये येत असतं ते असं डिस्क्रिप्शन. तर ही एक अंडरस्टँडिंग आहे. आणि दुसरी अंडरस्टँडिंग काय आहे, आता फोटो का काढतोय तुला म्हटलं फोटो काढता येत नाही ते कॅमेरा. त्या माताजी खरंच हरणाला गेल्या बाबुलनाथ, मग बोलवायचं ना त्यांना. गेलो होतो तोपर्यंत निघून गेली ती. नाही फोन लागत नाही का इथनं? फोन नाही लागला. असं कसं, त्यांचा लागत नाही की तुमचा लागत नाही? आमचा नाही लागत नाही. रेंज नाही? माझा फोन तर फुल रेंज लागते इथे. थोडा फोन आहे माझा, जिओ पण नाहीये. हे काय फुल सिग्नल आहे? एअरटेल. नाही टेम्पल मध्ये वोडाफोनचं कनेक्शन कट केलेलं आहे आणि जिओ आहे सगळ्यांचं. माझ्याकडे वोडाफोन आहे तरी पण लागतो. वोडाफोनचं आहे कनेक्शन. अच्छा वोडाफोन कोणाचंच नाही ते. माझा पण वडापाव. करा की फोन त्यांना. हार तर ऑलरेडी आला इथे बघून त्यांचा. वरती तर नाही गेली दर्शनाला. क्लास संपल्यावरती काय पॉइंट आहे मग बसून. एनिवे काय झालं? तुमचं सर्वच रेकॉर्डिंग होतं का म्हणून विचारलं. सर्वच होतं. कोण? ते पण रेकॉर्डिंग हा हो दे, काय आपले आपलं इंटरनल रेकॉर्डिंग आहे ना हे कुठे. आणि भले आहे माझं अकाउंट युट्यूब मध्ये, जरी मी तिथे टाकलं तरी कोण बघणार आहे आपल्याला. करूचे असं बोलू नका. आपलंच आहे ना आपलं. ठीक आहे, कोण बघेल आपण काय थोडी वाईट म्हणतो. आता हे पण झालं सगळं. आपलं इंटरनल परत बंद करून चालू करा. बस चला ना. एडिटिंग करायला जातो. कोण करायला एवढं एडिटिंग, एवढा वेळ नाही भेटत तिथं. पुस्तकं वाचायला वेळ नाहीये. 1.5 2 तुम्ही म्हणा, एक तर प्रवीणचे लेक्चर लांब असतात 2 तास. पहिले 3 तास व्हायचे, कमी केले आता. एवढे लेक्चर ऐकायचे, एडिट करायचे, कोणाकडे वेळ आहे. म्हणून मी आजकाल जास्त कॉन्ट्रोवर्शियल बोलत नाही, कारण रेकॉर्डिंग असते. कारण आता पब्लिकमध्ये फोरममध्ये यायची तर लोक काही पण ऐकतील, कुठे काही करतील, म्हणून जास्त बोलत नाही कॉन्ट्रोवर्शियल. पण एनिवे एवढे कॉन्ट्रोवर्शियल बोलत नाही पहिले पण. तर ह्या विश्वरूपाची 2 प्रकारे अंडरस्टँडिंग आहे. एक अंडरस्टँडिंग तुम्ही ऐकली असेल की विश्वरूप हे भगवानासोबत प्रकट केलेलं आहे, राईट. स्ट्रेट अवे त्याने दाखवलं विश्वरूप म्हणून, जे अर्जुनाने पाहिलेलं आहे. आणि दुसरं एक आहे विश्वरूपाचं स्वरूप, ते म्हणजे जे सेकंड कॅन्टोमध्ये दिलेलं आहे दुसऱ्या भागवतच्या. हे दोन्ही वेगवेगळे अंडरस्टँडिंग्स आहेत. आता वेगवेगळे म्हणजे काय, एक आहे काल्पनिक, एक आहे खरं वास्तविक. काल्पनिक इन द सेन्स की आता
3 टर्म तुम्ही ऐकलेत नाही, विराट रूप, विश्वरूप आणि कालरूप. हे आपण एक्सचेंज करून वापरतो टर्म एकमेकांना. कालरूप हा म्हणजे विश्वरूप म्हणजे विराट रूप, राईट. विश्वरूप, विराट रूप, कालरूप हे तिन्ही इंटरचेंजिंगली वापरण्यात जाणाऱ्या टर्म्स आहेत. पण याच्यामध्ये बघा 2 कन्सेप्ट आता फिरत आहेत. एक कन्सेप्ट म्हणजे जो भगवंतांनी स्वतः साक्षात दाखवलेला रूप आहे, आणि दुसरा म्हणजे जो आपण इमॅजिन करतो. इमॅजिन करतो इन द सेन्स की जसं भगवंत आहे त्यांनी सगळी सृष्टी व्यापलेली आहे. माया ततमिदं सर्वं जगत् अव्यक्त मूर्तीना. किंवा 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्या आपल्या विभूती दाखवल्या, त्या विभूतींद्वारे त्यांनी दाखवलं की ह्या जगात प्रत्येक ठिकाणी मी उपलब्ध आहे, इथे आहे मी, इथे प्रत्येक क्षेत्रामध्ये मी आहे, राईट. तर हे जे रूप आहे ते भगवंतांनी स्वतः अर्जुनाला दाखवलं. पण बघ, या रूपामध्ये सगळीकडे पाहू शकतो, सूर्य, चंद्र, सगळे ग्रह, नक्षत्र, तारे, समुद्र, आकाश, सगळं तुला दिसेल याच्यामध्ये. तर ते रूप भगवंत प्रकट करू शकतात की कसा मी सर्वांना व्यापून आहे. हे जे रूप आहे ते वास्तविक रूप आहे, भगवंत दाखवू शकतात ते, कारण संपूर्ण विश्व जे कोणामध्ये सामावलेलं आहे, राईट. आणि इनफॅक्ट तुम्ही जर हायरार्की बघितली, श्रीकृष्ण नंतर बलराम, नंतर प्रथम चतुर्व्यूह, मग सेकंड चतुर्व्यूह, आणि मग नंतर संकर्षणमधनं नारायण निघतात बाहेर. त्या नारायणमधनं मग काय ते 3 पुरुष येतात, कारणोदक्षय विष्णू, गर्भोदक्षय विष्णू आणि शिरोदक्षय विष्णू. आणि ब्रह्मांड कोणाच्या येथून निघतात, कारणोदक्षय विष्णू. आता ब्रह्मांड त्यांनी दाखवलं पूर्ण, बघ म्हणजे शेवटी त्याच्या शरीरामध्ये आहे ना उपस्थित. मग हे खोटं नाही, हे खरं आहे. ऍक्च्युली खरं आहे, खोटं आहे का, नाहीये. मग खोटं काय आहे, खोटं नाहीये ते. म्हणजे ज्या लोकांना डायरेक्ट भगवंतांना बघता येत नाही, त्या लोकांना सांगण्यात येतं की बघ, तू आता साधना करतोयस ना, ध्यान करतोयस ना, तर इमॅजिन कर, एक कल्पना कर की सूर्य आणि चंद्र हे भगवंताचे डोळे आहेत. तर फिलॉसॉफिकली आहेत ते, फिलॉसॉफिकली सिद्धांतिक दार्शनिक दृष्टिकोनातून आहेतच का, कारण भगवंतांनी त्यांना उत्पन्न केलेलं आहे आणि त्याने ह्या दृष्टीमध्ये प्रकाशमान करण्याकरता एम्पॉवर केलेलं आहे की ही सृष्टी जी आहे त्यांच्या एनर्जीशिवाय दिसू शकत नाही आपल्याला काय. जोपर्यंत, म्हणून म्हणतात बऱ्याच ठिकाणी की जोपर्यंत भगवंत पाहत नाही तोपर्यंत आपण पाहू शकत नाही. का, कारण सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत तुमचा डोळा जरी उगवला, इन द सेन्स की डोळा उघडला आपण म्हणजे उगवला, तरी देर इज नो पॉईंट, यू कांट से एनिथिंग. आता अंधार होता ना, दिसत नव्हतं काहीच. पण जेव्हा सूर्य आला, आता ही एनर्जी आहे सूर्याची, वन सेन्स कुठल्याही फॉर्ममध्ये आली असेल ती एनर्जी तुम्ही जी बनवलेली आहे, जेव्हा भगवंत बघतात तेव्हा आपण बघू शकतो. पण ही एक संकल्पना जोडलेली आहे या साईडला की बघा, हा हे म्हणजे दार्शनिक दृष्टिकोनातून तशा आहेत, पण ऍक्च्युली भगवंताचे डोळे का चंद्र सूर्य आहेत का, असे नाही आहेत, पण फिलॉसॉफिकली आहेत. जसं तुम्ही म्हणता ना की समजा आता आपण म्हणूया असं की काय त्यांचं उदाहरण घ्या. आता काय उदाहरण द्यायचं, ठीक आहे. टाटा आणि बिर्लाचं एक्झाम्पल प्रॉपर देतात बऱ्याचदा. ते म्हणतात की टाटा अँड बिर्ला इज प्रेझेंट इन हिज प्रॉपर्टी एव्हरीवेअर. प्रत्येक कंपनीत गेल्यावरती काय म्हणणार आपण, टाटा इथे पण उपस्थित आहे, राईट. टाटाच्या कंपनीमध्ये गेल्यावरती मग टाटा उपस्थित स्वतः आहे की त्याच्या शक्तीमार्फत आहे, शक्तीमार्फत आहे ना. जसं त्यांचं त्यांच्या घरामध्ये वर्चस्व आहे का नाही, घरामध्ये वर्चस्व सगळे ऐकतात ना जे तुम्ही सांगाल ते. नाही ऐकत, ऐकतात ना. पुढच्या वेळेला ते आपल्याला बनवून देणार आहेत काय, साताऱ्याची मिसळ पाव, वडापाव. 20 तारीख ना, 20 की 19 संडे पुढचा 20 तारीख आहे. 20. सगळ्यांनी मातांच्या घरी यायचंय. पण लवकर क्लास नाही, क्लास क्लासच संडे बोललं त्यांना नुसतं प्रसाद नाही, क्लास. त्यांच्याकडून नाही. तरी असं दाखवा मिसळ त्यांच्या घरी माताजींच्या घरी क्लास होणार आहे. तिथे सगळ्यांना वडापाव आणि सांबर मिसळ पाव, तिखट जायचं का? प्रभूजी, मी पण तुला हा ठेवा ना, ठेवा, काय हरकत नाही.
काहीच वेस्ट जाणार नाही, सगळं आपण यूज करू भगवंताची नाही, सेवेत. मला वाटतं ती माळ तर तुम्ही म्हणू शकता ना की तुम्ही घरामध्ये उपस्थित आहात, तुमच्या घरामध्ये वर्चस्व आहे, म्हणजे तुम्ही घरामध्ये उपस्थित आहात, पण आता उपस्थित आहात का? पण आहात ना घरामध्ये उपस्थित, इन द सेन्स की तुमच्या दबदब्याने तुमच्या पॉवरने, तुमच्या शक्तीने या घराची मालकीण मी आहे. आहे की नाही? टाटा बिर्ला आपण म्हणतो ना, टाटा इज प्रेझेंट इन हिज कंपनी बट ही इज प्रेझेंट थ्रू हिज पॉवर्स. तसं भगवंत या सृष्टीमध्ये आहेत उपलब्ध थ्रू हिज पॉवर्स, राईट. तर तसंच ते जे आपण इमॅजिन करतो की, आणि ही त्यांना साधना दिली, थंडी वाजते ना, कमी करा. नाही, बंदच कर, कुलिंग अच्छा चालू आहे. बरं रेस्ट मिळतो तुम्हाला इथे. श्रीराम जय राम जय जय राम. माधवरावचं कीर्तन आहे त्याच्यावरती, ऐकलं आहे? पोस्ट करेन नंतर व्हॉट्सअपवरती. बरं ते झालं, मी काय पोस्टिंग करत नाहीये. व्हिडिओ तुम्ही करणार होता त्यांचा करतो थोडा आउट ऑफ टच आहे. व्हॉट्सअप जास्त मध्ये बघितला नाही. एनिवे, नाही बघत ते चांगलं आहे. नाही आपला ग्रुप करता बघेन. जास्त काही कॉन्टॅक्ट नाहीत, फक्त ग्रुप करतात, कारण नंबर तो बाहेर कोणाला दिलेला नाहीये, एक्स्ट्रा सेपरेट सिम आहे तो. तर त्याचप्रमाणे जे हे लोक असतात ज्यांना भगवंतांना त्यांच्या ओरिजिनल रूपामध्ये किंवा आध्यात्मिक रूपामध्ये बघण्याची शक्ती नसते किंवा आकलन होत नाही त्यांना, त्या लोकांना सांगण्यात येते की ठीक आहे, तुमची साधना काय आहे की तुम्ही बसा आणि ते अष्टांग योगाच्या ह्याच्यामध्ये येईल. ते जेव्हा सेकंड कॅन्टोमध्ये तुम्ही जाल तेव्हा त्यांना इमॅजिन करा, ओके विचार करा की हे झाडं म्हणजे भगवंताच्या शरीरावरील केस आहेत, हे पर्वत म्हणजे भगवंताच्या शरीरावरील बोन्स आहेत, हाडं आहेत, आणि लाईक दॅट. आणि मग ते वेगवेगळं त्याच्यामध्ये आहे की मग क्षत्रिय जे आहेत ते आर्म्स आहेत, ते पण तुम्ही ऐकलं असेल, थर्ड कॅन्टोमध्ये येतं ते. पाय जे आहेत ते शूद्र आहेत, राईट. पण भगवंताचे पाय आहेत ना ते, म्हणजे शूद्राला आनंद झाला पाहिजे, मी भगवंतांचा पाय आहे. आणि वैश्य जे तर भगवंतांची बेली आहे, आणि ब्राह्मण ते काय आहे भगवंतांचं मस्तक आहे, ब्रेन. तर लाईक दॅट असं वेगळं. आणि वैष्णव भगवंतांचं हार्ट आहे. तर आपण वैष्णव झालं पाहिजे, मग आपण भगवंताचे हार्ट बनवू शकतो. तर असं वर्णन आहे. तर ते जे वर्णन आहे ते काय आहे, इमॅजिन केलेलं आहे. कशाकरता इमॅजिन केलेलं आहे की जेणेकरून ज्या लोकांना डायरेक्ट भगवंत दिसू शकत नाही ते लोक असा विचार करू शकतात, जेव्हा ते सृष्टीमध्ये फिरणार तेव्हा म्हणणार, अरे हे बघ, हे भगवंताचे डोळे आहेत. म्हणजे ग्रॅज्युअली फ्रॉम मॅटर वी आर शिफ्टिंग अवर कॉन्शियसनेस टू स्पिरिट. हळूहळू भौतिक ह्याच्यातनं मग अध्यात्मिकडे आपलं चित्त वळवायचं. समहाऊ काहीतरी करून त्याला एक शेप द्यायचा की ओके भगवंत असे आहेत. मग हळूहळू मग तो जेव्हा भगवंताबद्दल चिंतन करेल तेव्हा हळूहळू प्युरिफाय होईल. तो जसं जसं शुद्ध होत जाईल तसं तसं मग हळूहळू आतमध्ये रेव्हलेशन येत जाईल. ओके भगवंताचं आणखीन एक रूप आहे, परमात्मा रूप आहे, ब्रह्मन रूप आहे, त्यानंतर परमात्मा आहे, त्यानंतर मग भगवान रूप आहे, समथिंग लाईक दॅट. असं एक हायरार्की आहे. आणि ॲक्च्युली भक्तिनाथ ठाकूर हे हायरार्की देतात त्याच्यामध्ये, चैतन्य शिक्षणामध्ये 5 लेवल देतात त्या. शाक्त म्हणजे जे वर्षिपर आहेत शक्तीचे या जगामध्ये, त्यांना शाक्त म्हणतात. शाक्त इन द सेन्स की ते विचार करतात की हे जे जगत जे आहे ते शक्तीने फिरत आहे ना, देर इज सम एनर्जी. मग ते अशा एनर्जी काय करतात, पूजा करतात, किंवा या सृष्टीमध्ये जे काही असं अद्भुत शक्तिमान चीज दिसेल त्याला ते दंडवत घालतात. जसं फॉर एक्झाम्पल कुठे वीज असेल किंवा पाण्याचा धबधबा वगैरे, शक्ती दिसते त्याच्यामध्ये ना, हालचाल दिसते, शक्ती दिसते, तर त्याला प्रणाम करतात. दिस इज वन लेवल की रिकग्नाइज करणे की या जगामध्ये शक्ती आहे, राईट. त्यानंतर मग शौर्य लेवल येतात ते. शौर्य लेवल इन द सेन्स की आता शक्ती आहे पण शक्तीचा उगम कुठला आहे, मग सर्वात मोठा उगम काय दिसतो, सूर्य दिसतो. ओके, सूर्य हा शक्तीचा उगम आहे, त्याला म्हणतात शौर्य. आणि त्याच्या पुढे एक लेवल ते जातात की ठीक आहे शौर्य आहे, शक्ती आहे, पण या जगात जर आपण बघितलं तर सगळी हालचाली कोण करून दाखवतात, बेसिकली लिव्हिंग ना, जे जीव आहेत ते ॲक्च्युली हालचाल घडून आणतात प्रत्येक गोष्टीची. त्याला म्हणतात ते गणपत्य. म्हणजे गणपती ॲक्च्युली ते आहे ते शक्ती, म्हणजे शक्ती देवीची पूजा करणारे, पण त्यांनी ह्या वेगळ्या अँगलनी पण दिलेलं आहे. तुम्ही ऐकलं असेल पंचोपासनामध्ये येतात ते देवीची उपासना करतात,
त्यानंतर सूर्यदेवाची, गणपती म्हणजे गणपतीची. पण त्यांनी हा वेगळा अँगल दिलाय की बघा कॉन्शियसनेसच्या हिशोबाने ते असा विचार करतात. शक्ती आहे, त्यानंतर शक्तीनंतर कोण आहे? शौर्य. शक्तीचा उगम कुठं आहे? सूर्यामधनं आहे. ओके, पण सूर्यामधनं पण कोणतरी हे सगळे घडामोडी घडून आणतं ना. मग ते कोण आहेत? जीवजंतू आहेत. मग ते जीवजंतूंची पूजा करायला चालू करतात. मग कुठल्या मनुष्याची पूजा करणार, झाडाची पूजा करणार किंवा जनावरांची पूजा करणार वगैरे वगैरे समथिंग टाईप. आणि मग जसं त्यांचं कॉन्शियसनेस अजून वरती वाढत जाते, म्हणतात अरे हे सगळे जीवजंतू आहेत पण ह्याच्यामध्ये कोणतरी श्रेष्ठ आहे. मग ते नेक्स्ट लेवल बसतात शैविझम. मग ते कोणाची पूजा करायला चालू करतात? सॉरी, अगोदर हे जे आहे ना गणपत, त्याच्यामध्ये मनुष्य येत नाही, फक्त वनस्पती आणि जनावरं येतात. पण जेव्हा त्यांना वाटतं की ओके ह्युमन बिंग्स आर लिटिल मोर ॲडव्हान्स्ड, मग ते माणसाची पूजा चालू करतात. त्याला म्हणतात शैविझम. आणि मग नंतर मग त्याचा आणखीन हायर जेव्हा इव्हॉल्व होतो फॉर्म, मग वैष्णविझमला येतात. ते वैष्णविझम इन द सेन्स की मग ते काय करतात, त्यांना विचार करतात की एक भगवंत आहे, ते सगळ्यांचं पालनपोषण करतायत. म्हणून बघा सृष्टीमध्ये आपल्या पूर्ण जगामध्ये जे काही धर्म आहेत, हरे कृष्ण. आपली लाईट चालू, आपले छोटे छोटे सूर्य चालू करा. किती लोकांची पॉवर आहे बॅटरीची मोबाईल? एक जो असेल ना जास्त चालणार तो इथे ठेवून द्या, म्हणजे सगळ्यांना लाईट येईल. आणि एक मला द्या इथे पुस्तकावरती. आहे ना, आहे का तुझं सागर? माझा घ्या पण बघा कोणता चांगला आहे. मला घ्या. कुठलाही सांगा ना. जास्त पॉवर आहे ना याच्यात. हा भरपूर चालू. चौपाट्यात लिहिलेलं होतं आपल्या याच्यावरती. ठीक आहे, पुष्कळ झालं. बस बस, दिसतंय मला भरपूर झालं. ओके, तर अशा ह्या 5 लेवल आहेत. म्हणून बघा जे जगातले धर्म आहेत, प्रत्येक धर्मामध्ये असं ते लोक म्हणतात की इवन ख्रिश्चनिटी असेल किंवा इस्लाम असेल किंवा काय हात दाखवते असा, ख्रिश्चनिटी किंवा इस्लाम किंवा हिंदुइझम किंवा बाकी कुठले, ते लोक काय म्हणतात की देर इज वन सुप्रीम लॉर्ड, एक परमपुरुष आहेत, राईट. मग आता ते परमपुरुष कोण आहे त्यांना अंडरस्टँडिंग नाही आहे. काही लोकांना आहे, काही लोकांना नाही आहे. पण ते ह्या कन्सेप्टला येतात हे सगळं ॲनालिसिस केल्यावरती. काय की एक शक्ती आहे जगात, मग शक्तीचा स्रोत कोण आहे? सूर्य आहे, ठीक आहे. पण जगामध्ये हालचाली घडवणारे कोण आहेत? जीवजंतू आहेत. मग ते जीवजंतूची पूजा करतात. पण त्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? मनुष्य आहे. ओके, मग मनुष्यांमध्ये आणि सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण असेल? सगळ्यांना चालवणारा कोणतरी एक असेल जो सगळ्या सृष्टीला चालवतो, आणि ते म्हणजे भगवंत. तर अशी एक त्यांची हायरार्की आहे. अशा प्रकारे ते लोक या सृष्टीला पाहू शकतात. काय झालं? विश्वरूप दर्शन आहे. अच्छा, दिसते. शिका दिसते ना. विश्वरूप काल रूपामध्ये सगळ्या अंधारमय होणार आहे. लक्षात ठेवा. ओके, तर अशा प्रकारे हे आहे विश्वरूप. आणि एक आहे अंडरस्टँडिंग गीतेमध्ये दिलेली, ज्याच्यामध्ये भगवंताचे दाखवतात विश्वरूप ते ओरिजिनल रूप आहे. आणि गीतेच्या बाहेर जे आहे भागवतमध्ये दिलेलं ते इमॅजिनरी आहे. ते लोकांना कनेक्ट करण्याकरता दिलेली अंडरस्टँडिंग आहे, जेणेकरून लोक कनेक्ट केले पाहिजे. पण असं म्हणणे की विष्णूची ह्या पर्वतावरती असणारे दगड हे विष्णूच्या शरीराचे हाड आहेत, हे ऑफेन्सिव्ह आहे. ऑफेन्सिव्ह इन द सेन्स की भगवंतांचं शरीर त्यांनी बनलेलं नाही आहे ना.
तुम्ही सिद्धांत वाचत आलेला आहात. सिद्धांत काय आहे की भगवंताचं शरीर दिव्य चिन्मय आहे, म्हणजे ते तसं नाही आहे. मग ते असं का दिलेलं आहे? ती टेक्निक आहे. कशाकरता टेक्निक आहे? लोकांना जोडण्याकरता भक्तीमध्ये, की जे लोक खरंच दगडाशिवाय काय बघू शकत नाहीत ज्या लोकांना नदी किंवा पर्वत किंवा सूर्यचंद्र याच्याशिवाय त्यांना काय बघायची इच्छाच नाही, निसर्ग बघायची इच्छा आहे. निसर्ग सगळ्यांना आवडतो ना, एव्हरीबडी अट्रॅक्ट, आपण पण अट्रॅक्ट होतो, म्हणून चौपटात चाललेलो आता समुद्र तुम्ही बघितला, तुम्ही अफांग समुद्र आणि समुद्राच्या आसपास एवढा मोठा विशाल बीच. आता इथे एवढं विशाल नाही आहे, पण तसं बघू शकता. तर हे सगळं बघून आपल्या भगवंतांचं सगळं शरीर किंवा त्यांच्या शरीराचे आवड हवे असे पार्ट सगळं असं लक्षात आलं पाहिजे. ओके, हे भगवंतांची सृष्टी आहे, भगवंतांनी असं बनवलेलं आहे. तर आपण असं करू शकतो. त्याला काय असं हे नाही आहे की ऑफेन्सिव्ह असं नाही आहे, पण असं समजणे की विष्णूंचं शरीर आहे यांनी बनलेलं आहे, ते ऑफेन्सिव्ह आहे. तर हे म्हणून तुम्ही जर कधी गेलात कुठे ट्रेकिंगला तर तुम्ही विचार करू शकता, ओके आता आपण भगवंताच्या शरीरावरती चालतोय आता हा पर्वत आहे किंवा ही झाडं आहेत, चार धामा पर्वतच पर्वत समथिंग लाईक दॅट. तर ते कनेक्ट करण्याकरता आहे असं, तर त्याची अंडरस्टँडिंग आहे ती. पण इन फॅक्च्युअलिटी तसं नाही आहे ते, कारण भगवंताचं शरीर दिव्य शरीर आहे. तर ते झालं त्याचं विश्वरूपाचं. आता आपण परत बॅक येऊया. आता ह्याच्यावरती आपल्या श्लोक नंबर कितीवरती आपण आहोत? 41. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावः सार्थमस्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोत्तवापच्युत तत्क्षमक्षं तत्क्षामये त्वामहं प्रमेयम्. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण हे यादव हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल कृपया मला क्षमा कर. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी कधी अनेक मित्रासमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, मला त्या सर्व अपराधांची क्षमा करा. ओके, आता अर्जुनला काय झालेलं आहे? रिअलायझेशन झालेलं आहे की अरे ही जी व्यक्ती आहे ज्याच्यासोबत आपण एवढी मस्करी केलेली आहे ही साधारण व्यक्ती नाही आहे. हे कोण आहेत? जर ही विश्वरूप दाखवू शकतात तर फार मोठे महान व्यक्ती आहेत. त्याला आता साक्षात्कार होतं की विष्णू आहेत, स्वयं हे भगवान स्वतः. आता त्याला माहिती आहे ऑलरेडी, तो प्युअर डिवोटी आहे की हे भगवंताचं दिव्य स्वरूप आहे, हे श्रीकृष्ण दिव्य रूप ओरिजिनल आहे. पण भगवंताने त्याला भ्रमामध्ये आणलेलं आहे, गीता आपल्याला सगळ्यांकरता बाहेर येण्याकरता. मग ते गीतेच्या फ्लोमध्ये तो आपला तसा एक हे दाखवतो आहे, रेव्हेलेशन, की ओके आता मला कळलं की तुम्ही कोण आहात. आणि हे जे सगळ्या टर्म आपल्याला इथे आहेत, सखेते किंवा हे यादव किंवा हे कृष्ण, ह्या प्रत्येक टर्मला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर एक हे देतात कमेंट्री. ते म्हणतात की हे यादव हे ॲड्रेस करण्यामागे काय अर्जुनाचा उद्देश आहे. तो म्हणतो की हे यादव का मी बोललो, कारण अर्जुन विचार करत होता की कृष्ण जे आहे ते यदुवंशचं आहे ना, त्या यदुवंशामध्ये श्रेष्ठ कोण आहे. म्हणजे जर पॉलिटिकली बघायला गेलं तर उग्रसेन महाराज ना, कारण उग्रसेन महाराज आहे. हा दरवाजा जरा असं उघडू शकता, त्या दरवाजावरती अरे एक खुर्ची लाव ना, म्हणजे हवा आत बाहेर जाईल. तर उग्रसेन महाराज श्रेष्ठ आहेत, राईट. मग अर्जुन असा विचार करतो की ॲक्च्युली कृष्ण कोण आहेत, हे एक म्हणजे त्या अँगलने विचार करतोय तो अगोदर. कृष्ण एक साधारण प्रिन्स आहेत, ते यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, उग्रसेन महाराज आहेत. म्हणून ते हे यादव असं वापरलेलं असं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात. त्यानंतर दुसरा एक शब्द वापरलेला सखेती. सखेती म्हणजे अर्जुन विचार करतो की ॲक्च्युली मी जो आहे ना, म्हणजे अर्जुन विचार करतोय मी मोठा हे आहे, कोण आहे, कौरवन किंवा कुरुवंशमधला एक मोठा हे आहे, प्रिन्स आहे किंवा वॉट एव्हर, मोठा क्षत्रिय आहे मी. आणि कृष्ण कोण आहेत, हे तर एवढे मोठे नाही आहेत. आणि त्यांच्याशी फ्रेंडशिप करून मी काय केलेलं आहे, त्यांच्यावरती उपकार केलेला आहे. समथिंग नाही असं कधी कधी असतं ना आपल्याला. म्हणजे हे छोटे छोटे सूर्य घ्या आपले परत. ठीक आहे, ज्याचा नसेल त्याने इथे ठेवून द्या.
म्हणजे जसं कधी कधी आपण विचार करतो की एखाद्यावरती आपण जर काय म्हणजे आपल्या बरोबरीचा नसेल ना एखादा माणूस, आणि तरी पण आपण त्याला जर काही गोष्टी दिल्या किंवा आपण त्याला काही फेवर केलं किंवा फ्रेंडशिप केली आपल्यापेक्षा कमी असेल तर आपण विचार करतो ठीक है यार मैं एकदम महान हूँ लेकिन आपके लिए मैं आपके लेवल पे आया हूँ और आपको फ्रेंड बना रहा हूँ, तो ये मेरा क्या कर्टसी है आपके ऊपर, ये मेरा फेवर है. तो समथिंग मेरा असा विश्वास करून टाकू शकतात ना. अजून विचार करतो की ॲक्च्युली तुम्ही तेवढे डिझर्व करत नाही, तुम्ही ते एक यदुवंशामध्ये एक प्रिन्स आहात, पण तरी सुद्धा चला ठीक आहे मी तुम्हाला काय फ्रेंड म्हणून स्वीकार करतो. तर हे असं सांगतात. आणि तिसरी जी टर्म आहे हे कृष्ण, त्याला चक्रवर्ती म्हणतात की ॲक्च्युली कृष्ण त्यांच्याकडे रथ पण नव्हता. तर अर्जुन विचार करतो की मी तर महारथी आहे, माझ्याकडे रथ आहे, आणि कृष्ण कोण आहेत अर्धरथी आहे, त्यांच्याकडे रथ पण नाही आहे. म्हणून असं तो हे कृष्ण म्हणून शब्द वापरतो. तर हे सगळं वापरल्यावरती, कारण सी बघा रसिक भाव आहे, तर हे सगळं वापरल्यावरती ह्या श्लोकाचं असं तुम्हाला कळेल. म्हणून अर्जुन म्हणतोय की अरे मी तुम्हाला हे कधी हे कृष्ण म्हटलं, कधी तुम्हाला सखा म्हणून बोललो, कधी तुम्हाला मी यादव म्हणून बोललो. आता ॲक्च्युली जर भगवंत आहेत आपण त्याला यादव म्हणून नुसतं बोललं तर काय असतं मोठं माहे नाही आहे, इन द सेन्स की काय असा गौरवाचा पाठ नाही आहे. आपण म्हणतो यदुपती म्हणून, पण यदुपती म्हटल्यावरती वेगळा अर्थ होतो आणि नुसतं यादव म्हटल्यावरती वेगळा अर्थ होतो. हां जसं तुमचं आडनाव काय आहे? जाधव. आपण म्हटलं की जाधव. हां तुझं काय आहे आडनाव? काय गजरे. गजरे. जे गजरतात ते गजरे. गजरे साहेब आले असं कोणी म्हणेल. गजरे सगळ्या गजरे समाजामधले सर्वात मोठे व्यक्ती आले तर श्रेष्ठ. तर किती फरक पडतो, 2 टर्ममध्ये फरक पडतो ना. तसं यदू आणि यदुपती हेच ते यादव म्हटल्यावरती असते हे नाही आहे. म्हणून अर्जुन म्हणतायत की मी सगळं तुम्हाला हे म्हटलं, हे सखे, हे कृष्ण, हे यादव, आणि हे सगळं मी का म्हटलेलं आहे. अर्जुन म्हणतो की मी प्रेमाने, आता पुढे म्हणेल तो ॲक्च्युली हे सगळं मी प्रेमाने म्हटलं. पण याच्यामध्ये काय झालं की मी तुमच्यासोबत बसलो, तुमच्यामध्ये खांद्यावरती हात टाकला. आता समजा महाराज आपले आहेत. आता कधी समजा महाराज आले क्लासला आणि तुझ्या बाजूला बसले आणि तू म्हटलं महाराज माझे महाराज. तर म्हणजे ऍक्च्युली समजा तुझ्या हृदयामध्ये असं एकदम प्रेम उफाळून आलेलं आहे, माझे महाराज आले, माझे गुरुदेव आले, तर तू कदाचित ठेवशील आत. पण नंतर तुला कळेल अरे बापरे, नंतर जेव्हा आपली एक्स्ट्रेसी जेव्हा कमी होईल, एक्स्ट्रेसी मधनं बाहेर अरे काय झालं अरे महाराजांच्या गळ्यात. आणि महाराजांना काय वाटणार नाही, जस्ट लाईक इथे भगवंताला काय वाटलं नाही, कारण भगवंताला अंडरस्टँडिंग आहे आणि भक्त आहे ना तो, तर ही इज ॲक्सेप्टिंग हिम, अंडरस्टँडिंग हिम. पण अर्जुनाला आता इथे काय वाटतंय, कारण विश्वरूप बघितलं, मग ते विश्वरूप बघितल्यावरती ऐश्वर्य जे भाव असतो, ऐश्वर्य भाव जास्त उफाळून निघाला बाहेर. जो साख्य भाव असतो तो कमी खाली गेला. साख्यपणा याच्यामध्ये 2 अंडरस्टँडिंग आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट टाइम साख्य भावाच्या. गोपाल चंपूमध्ये वर्णन आहे, जीव गोस्वामी सांगतात गोपाल चंपूमध्ये की जेव्हा रेसलिंग एरिनामध्ये जेव्हा भगवंतांनी चाणूर मुष्टुकला मारलं ना, त्यांना मारल्यावरती त्यांनी आपल्या गोप सखांना बोलवला रिंगमध्ये, म्हटलं या चला आता आपण कुस्ती करूया. आणि ऍक्च्युली ते कुस्ती करताना भगवंत त्यांच्याशी हारले. आता बघा, आता याच्या अगोदर काय केलं होतं त्यांनी, चाणूर मुष्टुकीसारख्या बलाढ्य शक्तिशाली म्हणजे रेसलर, काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, कुस्ती खेळणारे पहलवान, राईट, अशा पहलवानांना मारलं. आणि नंतर जेव्हा रिंगमध्ये त्यांचे गोप सखा आले, सगळे गोप सखा म्हणजे कोण, सगळे दूध आणि दही खाणारे सिंपल आपले कावर्ड बॉईज. आणि भगवंत त्यांच्याशी हारतात. एक याच्यावर तुम्हाला काय दिसतंय, तर भगवंत ऍक्च्युली हारतात का, तर त्यांचं साख्य आहे ना, ते साख्याच्या प्रेमापोटी भगवंत हारतात. आणि ऍक्च्युली हे सगळं कंस बघून एकदम टेन्शनमध्ये येतो, अरे काय चाललंय आता तर माझ्या, आणि ट्रेन केलेल्या चाणूर मुष्टिके ट्रेन त्यांच्या असे ट्रेनिंग करून ठेवलेले पहिलवान होते, आणि ही मुलं कुस्तीमध्ये खेळता खेळता हारतात त्यांच्याशी. तर गोपाल चंपूमध्ये ते सांगतात की 2 प्रकारचे ऐश्वर्य तुम्हाला सांगितलं लास्ट टाइम, गौरव साख्य आणि विश्रम साख्य. विश्रम्य आणि गौरव. विश्रम्य म्हणजे बेसिकली गोप सखांचं जे प्रेम आहे भगवंतावरती, ते कधीच ऐश्वर्य भावाने आच्छादित होत नाही, म्हणून ते भगवंतांशी जिंकतात ना. जर भगवंतांशी जर ऐश्वर्य भावाला असं ते म्हटले असते, अरे कृष्णाला जिंकू द्या, अरे कृष्ण एवढं महान आहे, ते भगवंत आहेत, त्यांनाच जिंकू द्या आणि तेच जिंकतील,
राईट. पण ते त्या मूडमध्ये जातात रचने करण्यामध्ये. अरे कृष्ण कौन है, तो हमारा गली का लड़का है. हो हमारा दोस्त है. ते गौर कृष्ण मला किती वेळा वर्णन देतात त्याच्यामध्ये भागवतमध्ये की भगवंत कधी कधी जेव्हा काही गोष्टींवरती गोपसखांशी त्यांचं पटत नाही ते म्हणतात तुमको खेलना है ना हमारे साथ तो बात मानना पड़ेगा, नहीं खेलना है जाओ तुम्हारे घर पे. आणि भगवंत नहीं मुझे खेलना है आपके साथ, चलो आपका टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्टेड आहे. कारण तिथे ऐश्वर्य भाव काय झालेला आहे पूर्ण योगमायाने कव्हर करून टाकलेला आहे. आणि जो माधुर्य भाव आहे, माधुर्य इन द सेन्स की सखा भावामधला माधुर्य भाव तो वरती येतो जेणेकरून ती लीला होऊ शकेल. आणि बेसिकली स्पिरिच्युअल म्हणजे हेच आहे की जिथे ऐश्वर्य भाव नाही आहे, स्पिरिच्युअल इन द सेन्स की आपला गोलोक वैकुंठ लोकामध्ये ऐश्वर्य भाव जास्त आहे. जास्त म्हणजे तोच आहे, ऐश्वर्य भावच आहे. आणि आता हे सगळं येईल आपल्याला एनओटीमध्ये येईल सगळं ऐश्वर्य साख्य सगळं भाव तिथे आपण करू आणले त्याचं नाही असं नाही. पण इथे हे दोन सांगितलेले आहेत की साख्य विश्रम साख्य आणि गौरव साख्य. गौरव साख्य म्हणजे अर्जुनाचा जो भाव आहे तो दाबला गेला भगवंतांच्या ऐश्वर्य शक्तीने आणि म्हणून सगळे तो म्हणतो की मला माफ करा. आपण एकत्र बसलो, एकत्र खाल्लं पिल्लं, गप्पा मारल्या, मी कधी तुमच्यावरती काय टोमणा मारला असेल बोलता बोलता, होतं ना नाही होत, बोलता बोलता मी तुमचं काही गंमत काढली असेल नाही होत काय कधी काय नेहमी होतं. त्याला मराठीमध्ये म्हणतात खेचा खेची, टिंगल टवाळी नाही होत होते ना. पण मग चालतं ते कारण चाख्य भाव आहे ना. मैत्री असेल तर काही चालतं, मैत्री नसेल तर काहीच चालत नाही. मग आय पोलिसासारखं बसा सरळ बसा, काय पाहिजे तुम्हाला, चहा पाहिजे हे घ्या चहा, चला निघा. ऍक्च्युली काही लोक असे असतात घरामध्ये आले की काय पाहिजे तुम्हाला, काय नाही असं झालं बसा, बसतात मग ते. कारण प्रेम नसतं ना, ऑफिशियल असतं ते रिलेशनशिप. ठीक आहे काय पाहिजे, चहा बिया द्या की थोडासा. चहा म्हणजे हर्बल चहा. चहा प्यायला की ठीक आहे चला निघा, झालं संपलं दॅट्स इट. पण आपल्या एखादा मित्र आला काय होतं आपण म्हणतो अरे ये बस, हा घे झोपाळा येते, टीव्हीचा रिमोट घे. म्हणजे पहिले, आता नाहीये टीव्ही बघ, हे बघ आमच्याकडे छान गोष्ट आहे, तुला काय पाहिजे यातला हे घे, चल तुझ्याकरता गिफ्ट, ही पर्स घेऊन जा, त्या बांगड्या घेऊन जा, होतं ना घरी नाही. किंवा आपल्याकडे चांगले कपडे असतील कोणी गिफ्ट दिलेले, मी बघितले घरी कधी असं कोणी लग्नामध्ये भेटलं असेल एखादी साडी. आणि जास्त आता एवढी वापरणार नाही साड्या, ठीक आहे. कोणी आता घर म्हणजे नात्यातलं कोणी आलं, ठीक आहे ही साडी तुझ्याकरता. आणि दोघांमध्ये एकदम म्हणजे असं नाही की असं काहीतरी पाहिजे म्हणून आपण देतोय, ठीक आहे ही तुझ्याकरता गिफ्ट घेऊन जा. तर त्याला विश्रम साख्य म्हणतात. आणि गौरव साख्य म्हणजे जे कवड होऊन झाले अर्जुनाचं, तसं आता इथे झालेलं आहे. म्हणून हे सगळे अर्जुनाचे प्रश्न इथे येत आहेत की तुम्ही मला माफ करा, क्षमा करा की मी तुम्हाला. आणि याच्यात एक टर्म वापरले बघा, अच्युत म्हणून आहे इथे. कुठे आहे कुठे आहे इथे आहे की पुढे आहे, नाही इथेच आहे. 41-42 कुठे आहे, हा आहे ना. एको पद अवापेच्युत अच्युत तत्समक्षम. तर बेसिकली अच्युत म्हणजे काय, ज्याचं कधी पतन होत नाही, म्हणजे कधी कोणी मिस्टेक करत नाही. तर अर्जुन भगवंताला म्हणतो की ऍक्च्युली तुम्ही अच्युत आहात, तुमच्याकडनं कधी काही मिस्टेक होऊ शकत नाही. हां माझ्याकडनं नेहमी मिस्टेक होतात आणि तुम्ही भगवंत असल्यावर तुम्ही मला क्षमा करू शकता, तर प्लीज तुम्ही मला क्षमा करा, असं म्हणून अर्जुन विचारतो. त्यानंतर बघा आता श्लोक नंबर 43. हां तात्पर्यामध्ये वाचा, तात्पर्यामध्ये 41-42 मध्ये अर्जुनासमोर श्रीकृष्णाने आपले विश्वरूप जरी प्रकट केले तरी अर्जुनाला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या मित्र संबंधाचे स्मरण आहे. यास्तव तो क्षमायाचना करीत आहे आणि मित्र संबंधापासून घडणाऱ्या अनौपचारिक म्हणजे अनऑफिशियल कृतींबद्दल आपल्याला क्षमा मागत आहे. आणि नंतर बघा, परंतु श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत आणि कृपाळू आहेत की आपले अपार ऐश्वर्य असतानाही ते अर्जुनाशी मित्रत्वाने वागले. भगवंत आणि भक्तांमध्ये असे दिव्य प्रेमाचे आदान प्रदान होते, जे आपण प्रथम अध्यायामध्ये बघितलेलं आहे. भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये कसे दिव्य आदान प्रदान होतात. श्रीकृष्ण आणि जीव यांमधील संबंध शाश्वत असतो आणि अर्जुनाच्या उदाहरणावरून पाहिल्याप्रमाणे या संबंधाचे विस्मरण होऊ शकत नाही.
अर्जुनाने जरी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले तरी तो श्रीकृष्ण असलेला सखा भाव विसरू शकला नाही. आपण असं तर विसरू शकलो असतो. बट असतं अरे क्या बात आहे, भगवान तो एकदम सब कुछ. आता ऍक्च्युली आपण भगवानाकडे कधी कधी आपल्याला जरी पाहिजे असेल तरी आपण मागत नाही. इव्हन भौतिक गोष्टी का फेथ नाहीये तेवढं आपल्या की खरंच भगवानाकडे आहे काय. जो भगवंताने विश्वरूप दाखवलं होतं अरे सगळं हिरा चांदी सोना मोती क्या क्या है यार इधर, सब कुछ है मांग लो. पण अर्जुनाने जरी त्याला गोष्टी सगळ्या भेटल्या तरी त्याचा सखाभाव मात्र गेला नाही. जरी भगवंताने एवढं कुरुक्षेत्र युद्धाला जिंकवून दिलं तरी सुद्धा ते शेवटी त्याचं प्रेम काय संपलं नाही की अरे भगवान है यार सही में, जयद्रथ को मारना कितना असंभव था. आपण बघितलं लास्ट टाइम, वो मर गया, सूर्य को ढक दिया. सूर्याला झाकणे काय सोपी गोष्ट आहे का. म्हणजे भगवंत त्यांच्याकडे एवढं अपार शक्ती आहेत ते त्याला जेव्हा साक्षात्कार होईल तेव्हा आपल्याला चक्कर येईल असं मला वाटतंय. आपल्याला जेव्हा एक्झॅक्टली जेव्हा खरंच भगवंत एवढे पॉवरफुल आहेत बापरे. आता आपण थेरोटिकली ऐकतोय वाचतोय आणि समजते आपल्याला, नाही असं नाही, प्रभुपादांच्या कृपेने महामंत्रांच्या कृपेने आपल्याला समजते. पण आपल्याला ते फुल रेव्हलेशन आलेलं नाही. जेव्हा कळेल तेव्हा आपण असं विस्मित होऊन जाऊ. आणि आपल्याला जर काढून दाखवलं तर आपण, मला वाटत नाही, तिथेच कोमामध्ये फॉर नेक्स्ट 6 months सगळं दिसेल ना. कारण त्याच्यामध्ये तुमचा कसा मृत्यू होणार दिसेल ना सगळं काल रूपामध्ये, की आता डेथ बेडवरती आहात तुम्ही. कुठे गेले ते भूषण कृष्ण प्रभू, प्रभूजी तुम्ही लय घाबर होता. पण दिस इज द फॅक्ट ऑफ लाईफ, म्हणजे काल रूपामध्ये दिसणार आहे. आणि मग जेवढ्या गोष्टी या जगामध्ये आपल्याला आता मॅटर करतायत, अरे उसने ऐसा बोला, ये हुआ, मेरा हेल्थ डाऊन हुआ, मेरा फायनान्शियल क्रायसिस हुआ, नथिंग विल बॉदर ॲट दॅट टाइम. काहीच गोष्टी तुम्हाला काहीच घेणं देणं होणार नाही त्या टायमाला, बरोबर ना. आता जे काही प्रॉब्लेम तुम्ही जाताय थ्रू, अरे ये प्रॉब्लम है, अरे वो प्रॉब्लम है, अरे पैसा, रिलेशनशिप, गवर्नमेंट ऑफिस, घर का टैक्स बिल, पानी बिल, ये वो, भक्तों के साथ लड़ाई झगड़ा, भक्ति छात्र के एग्जाम पेपर, क्लासेस, ये वो. एट द एंड ऑफ द डे तो इश्यू नसणारच आहे काहीच. का? कारण अगेन देयर इज गोइंग टू बी नेक्स्ट जर्नी. एव्हरीथिंग इज फिनिश्ड. नेक्स्ट जर्नी, न्यू स्टार्ट, न्यू स्कूल, न्यू ड्रेस, न्यू बॉडी. होपफुली ह्युमन बॉडी भेटेल आपल्याला. भगवत धाम तर काय माहिती किती लांब आहे. पण जप करत होता ऍटलीस्ट ह्युमन बॉडी भेटेल आणि अपॉर्च्युनिटी भेटेल. पुन्हा जप करायची. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि कदाचित असे 50, 60, 70, 80, 90, 100, 1 करोड किती लाईफ टाइम गेल्यावरती आपण पोहोचू, देव जाणे. समथिंग लाईक दॅट. पण इथे सांगतात की असं दिव्य आदान प्रदान प्रेमान त्याच्यामध्ये होतं. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयान् नवस्सोम मत्वत्सम अस्ति अभिधिक्य कृतन्य लोकत्रयोप्य प्रतिम प्रभाव. वाचा. तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात, माझे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात. तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही, तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल. ओके. आतापर्यंत अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला काय समजतो, तुम्ही माझे सखा आहात. अरे तुम्ही माझे सखा नाही, तुम्ही मेरा पिता आहे. यू आर माय फादर आहे, बाप आहे. आणि केवळ माझा नाही, चराचरस्य संपूर्ण सृष्टीचे तुम्ही मालक आहात, पिता आहात. किती मोठं रेव्हलेशन झालं. किती टेन्शन आलं असेल ना की माझा फ्रेंड हा निस्ता फ्रेंड नाही. अरे बापरे, प्राईम मिनिस्टर आहे, नरेंद्र मोदी आहे तो. म्हणजे त्याला म्हणजे किती तुम्हाला, आता समजा एखादा मित्र आहे, आपल्याला काहीच माहिती नाही की हा कोण आहे, आणि तुम्हाला अचानक जेव्हा कधी कळेल, अरे कोण आहे मालूम आहे तुमको, प्राईम मिनिस्टर आहे. अरे बापरे, काय काय फायदा ले सकता था यार. किंवा हा एक अँगल आहे. किंवा जर काय फायदा घ्यायचा नसेल पण त्याला अद्भुत विस्मय होऊन जाईल की अरे, तसं अर्जुनाला ते विस्मय होत आहे. आणि इथे भगवान प्रभुपाद लिहितात की ज्याप्रमाणे पुत्रासाठी पिता पूजनीय असतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पूजनीय आहेत. श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत कारण त्यांनीच प्रथम ब्रह्मदेवाला वेद सांगितले, राईट. आणि आताही तेच अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहेत. म्हणून ते आद्य गुरु आहेत आणि वर्तमान काळातील कोणत्याही प्रमाणित आध्यात्मिक गुरुने
श्रीकृष्णांपासून चालत येणाऱ्या गुरु शिष्य परंपरेमध्ये असणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असल्यापासून कोणीही दिव्य ज्ञानाचा आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. राईट. आणि खाली दिलेलं आहे प्रभुपादांनी कोटेशन की नतस्य कार्य करणं च विद्यते. हरे कृष्ण. साधारण मनुष्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची शरीर आणि इंद्रिय आहेत, परंतु भगवंतांच्या बाबतीत त्यांची इंद्रिये, शरीरे, मन आणि ते स्वतः यात कोणताही भेद नाही. जे मूर्ख लोक त्यांना संपूर्णपणे जाणत नाही ते म्हणतात की श्रीकृष्ण हे त्यांचा आत्मा, मन, अंतःकरण आणि इतर सर्वांपेक्षा भिन्न आहेत. प्रॉपर किती वेळा सांगतात ते, पुन्हा 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 पुन्हा, राईट फ्रॉम द बिगिनिंग इंट्रोडक्शन म्हणून सांगत आलेले आहेत. का तर हे मिसकन्सेप्शन आपल्याला पहिले खास करून जे आताची करंट सिव्हिलायझेशन त्याच्यामध्ये मायावाद भरपूर पसरलेला आहे. आपल्याला असं वाटतं की अरे क्या आजकल मायावाद हे हो, खाली बताओ क्या करना है, प्रसाद दो, हो गया काम. राईट. पण ऍक्च्युअली हे सगळं कन्सेप्शन आपल्या आहेत सिस्टम मध्ये. जर आपण खोलवरती गेलो दिसेल की अरे किती मायावाद आहे, किती ब्रह्मवाद आपल्यामध्ये आहे. आणि मग खाली क्वेश्चन जन्म कर्मच्या दिव्यम येऊन व्यक्तित्व. आणि असे म्हटले, असे सांगण्यात आले की श्रीकृष्णांचा कोणीही स्वामी नाही, प्रत्येक जण त्यांचा सेवक आहे. एकल ईश्वर कृष्ण आरस भृत्य. इव्हन भगवंताचे जे अवतार आहेत ते पण त्यांचे सेवक आहेत. राईट फ्रॉम बलराम, चतुर्युग, सगळे ओरिजिनल मास्टर इज ओनली वन, भगवान दिव्य रूप श्रीकृष्ण, जे रास पौर्णिमा करतायत. आणि हे सगळं भागवतमध्ये दिलेले आहे 10व्या स्कंदामध्ये. इव्हन ब्रह्ममेव लिहिला होता तर बलरामजीला कळत नाही शेवटपर्यंत. मग शेवटला कळतं अरे क्या हो रहा है, सब गाय के बछड़े गाय के पास भाग रहे. पहिले तो ऐसा नाही भागते ते. आणि ते पण वाढलेले, छोटे छोटे नाही. जनरली छोटे जेव्हा वासरं असतात तेव्हा धावतात ना आईकडे. मोठे मोठे झालेले वासरं आईकडे धावतायत. आणि गायी खाली आणि वासरू तिकडे पर्वतावरती. म्हणजे कारण छोटी मुलं आणि मोठे वृद्ध हे वेगवेगळ्या ठिकाणी गायींना हे करतात, चरायला जातात गोचारण लिलेमध्ये जेव्हा भगवंत छोटे असतात तेव्हा. तर तिथनं गायी जेव्हा बघतात तसं धावतात सगळे दोघे एकमेकांकडे. आणि तसंच जेव्हा सगळे वर्षवासी आपल्या मुलांना बघतात त्या तिकडून मुलांना सगळ्यांना त्यांच्या मिठीमध्ये घेण्याकरता सगळ्या मुलांना. बलरामजी म्हणतात अरे याचा तो पहिले नाही हुआ कभी, कुछ तो गडबड आहे. मग त्यांना कळतं की अरे हे सब भगवान कृष्ण ने सब खुद को एक्सपांड कर दिया. म्हणजे बेसिकली हे सगळे कृष्ण आहेत आणि त्यांच्या विरोधात ते दिव्य जे प्रेम आहे ते प्रकट होते त्यांचं. तेव्हा बलरामजींना कळत नव्हतं ते तिथपर्यंत. म्हणजे इव्हन बलरामजी पासून सगळे अवतार हे सगळे काय भगवंतांचे सेवक आहेत. एकल ईश्वर कृष्ण आर समृत्य. आणि मग अर्जुन नंतर काय करतो, 3 उदाहरण देतोय बघा. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वां मिशा तमाहमीशं विद्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रियं प्रियाः सिंदेव सोढुं. वाचा. प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात. मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपा याचना करीत आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते, त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधाची मला क्षमा करा. आहे सगळे एक्झाम्पल आपल्या डेली लाईफ मधला. प्रभूजी विश्वरूप बघायच्या आधी अर्जुन मित्रच म्हणत होता का कृष्णाला? हा दिले ना गीतेमध्ये. आता आपण वाचलं हे कृष्ण हे यादव सांगितले. म्हणजे सगळे हे ऑफकोर्स नेहमी लक्षात ठेवा ही लीला एक. अर्जुन हा त्यांचा नित्य सखा आहे. जिथे जिथे भगवंत अवतरित होतात श्रीकृष्ण तिथे तिथे अर्जुन पण अवतरित होतो. आणि प्रत्येक ठिकाणी गीता पुन्हा पुन्हा एस्टॅब्लिश केली जाते. तर त्याला माहिती आहे की भगवंत आहेत सोबत. त्याला हे पण माहिती आहे की हे माझे सखा आहेत योग मायाच्या मार्फत. नाहीतर अदरवाईज तुम्ही स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये गेलात गोलोकमध्ये तर गोपींना सगळ्यांना माहिती आहे की हेच नारायण, ही इज नॉट जस्ट नारायण, ही इज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड. सगळ्यांना माहिती आहे. पण योग माया त्यांना एवढं आश्चर्य करते की ते प्रेम जे आहे ते साख्य जे म्हणजे ऐश्वर्य आणि माधुर्य जे आहे वजन काटा त्यांना ऐश्वर्य माहिती आहे पण माधुर्य एकदम वरती येतं ते. राईट. त्यामुळे त्यांना कधी वाटतच नाही कि अरे कृष्ण को छेड़ दिया, कृष्ण को अगर खाने पीने को नहीं दिया तो गुस्सा हो जाएंगे. नहीं चलेगा क्योंकि भगवान को ज़्यादा पसंद है. आणि चैतन्य चरित्रामध्ये भगवंत म्हणतात की अरे सारा जगत मुझे पूजा करता है, वर्ल्ड इज वर्शिपिंग मी बट नो बडी चस्टाइज मी. मला कोणीच ओरडत नाही, मला कोणीच शिवाय देत नाही,
कोणतरी पाहिजे असं मला ओरडेल, मग कोण ओरडेल? नास्तिक ओरडून ते प्रेम नाहीये, ओरडणे पण प्रेमाने ओरडणं पाहिजे. मग कोण? हे सगळे माझे सखा, बंधू, भाऊ, सगळ्या प्रेयसी किंवा पत्न्या, द्वारकेमध्ये राण्या, हे सगळे मला ओरडणार ना. आणि त्याच्यामध्ये मधुरपणा आहे तो. अदरवाईज अर्जुनाला माहिती आहे मित्र आहे म्हणून, विश्वरूप बघायच्या अगोदर सुद्धा आणि नंतर पण त्याला माहितीच आहे. पण इथे विश्वरूप बघितल्यावर त्याला विस्मित झालं काही क्षणाकरता. आणि म्हणून प्रभुपाद अगोदर म्हटलं की साक्षरस जे आहे ते खाली गेलं आणि ऐश्वर्यावरती आलं. काही उदाहरणं दिली आहेत की उर्मटपणा, पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो. आता अशा हट्टीपणा म्हणतात का? बापरे, मुलं किती हट्टीपणा करतात. मी बघितले माझी छोटी बहीण वगैरे किंवा अशी मुलं बघितले मार्केटमध्ये गेले काही दिलं मातीमध्ये पाहिजे पाहिजे पाहिजे. सगळं तिथे सगळ्यांसमोर. आणि जो घेऊन गेलो, अरे बाबा उठ रे, अरे लोक मला काय म्हणतील. इव्हन प्रभुपाद जेव्हा त्यांचा लहानपणीचा लीलामृत मध्ये आहे तेव्हा असे जायचे तेव्हा हो गन चाहिए आणि प्रभुपाद गन चाहिए हो. ऐकलं तुम्ही लीलामृत मध्ये? नाही हो गन चाहिए, चाहिए मतलब चाहिए चाहिए. तिथंच आईचा पदर पकडून तिथंच लोळायला चालू. हा तर ठीक आहे, एवढं सिंपल एक्झाम्पल आहे. पण मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा काय उर्मटपणा करतात. बापरे, आजकाल तर किती धमकी सरळ. मी घर सोडून जाईन ना, मी जीव देईन सरळ. बापरे, मग आता वडिलांना टेन्शन येतं ना, अरे घर सोडून जाईल, द्या बाबा याला, द्या काय पाहिजे तर द्या, याला गाडी द्या, आयफोन द्या, काय पाहिजे तर द्या. आजकाल तर दवाई पण घेतात. दवाई आमच्या पुतण्याने मागच्या 15 दवाई झाडांना मारतात ना औषध. मग ते काय करतात? आम्ही आता गावी गेलो होतो ना, आमच्या पुतण्याने 3 नंबरचा दीर आहे ना, त्याच्या मुलाने पिलं. पैसे मागितले तर पैसे दिले नाहीत ना घरात. इथं सांगते की तर लगेच वडिलांनाच मारलं. मोबाईल नाही दिला. हातामध्ये काहीतरी होतं ते मारलं तर वडिलांचं मोबाईल दिला नाही. मोबाईल झाडावर मारणारी दवाईच पिऊन टाकली. आम्ही त्यासाठी गेलो मेला मागच्या तो? रविवारी. गेला 25 वर्षाचा होता. आमचा पुतण्या होता, थोडा लांबचा होता. आम्ही आता मागच्या रविवारी तिकडे गेलो होतो शुक्रवारी. घरात पैसे मागितले तर दिले नाही ना त्याला, तर त्याने शेतामध्ये जाऊन पिऊन टाकले. 30,000 पाहिजे होते त्याला रिक्षा. म्हणजे आता असं पण नाही पण म्हणण्याची भीती वाटते मुलांना. नॉर्मल गोष्टीवर विचारलं तुला कशाला पाहिजे, काय पाहिजे. एवढं आम्ही कधी केलं नाही. चालू पाहिजे आता. मला आठवतंय घरी मी मागायचो, असं नाही हे द्या ते द्या. पण ठीक आहे, आता 1 दिवस रडायचं, 2 दिवस रडायचं, दुसऱ्या दिवशी गपचूप जेव्हा आणि आपल्या शाळेत जा. नो ऑप्शन. पुण्याला कामाला होता ना, मग त्याला पैसे पाहिजे असतील घरच्यांना. आई वडील बोलले तुला उडवायला या कुठे फिरायला पाहिजे असतील, तो दिला आरामशीर. तर थोडं आईचं आणि मुलाचं झालं, तर त्याने मजाक मध्ये जाऊन शेतामध्ये पिऊन टाकले. त्याला वाटलं थोडीशी घेतो बाई, मला घाबरायसाठी आई वडिलांना. आणि गेलाच मग संध्याकाळपर्यंत. म्हणजे सगळं बोलायचं, पण मुलांना भीती वाटते काही विचारायचं. किती कठीण आहे बापरे. आता पहिले तसं नव्हतं, आता खूप. आणि हे ओरडलं तरी मुलं लगेच कुठे निघून जाणार काय, जास्त आहे आता. शाळेमध्ये पण किती बघा, शिक्षक आणि विद्यार्थी पण हे करतात चांगले. या सरांनी माझा त्रास दिलाय, एक कंप्लेंट टाकली की गेला. सरांना हे खूप चालू आहे. त्यामुळे घरात आई हे सगळं अर्जुनाने ऐकलं चेक करेल त्याला. अर्जुन म्हणलं बापरे एवढा मोठा उर्मटपणा. मी ऐकलंय असं बोलताना, मी जीव देईन, हा करतात मुलं खूप. मी घर सोडून जाईन. तेच चालू. आई वडील सुद्धा घाबरतात मुलांना बोलायला. आई वडील देतात जे पाहिजे ते देतात. आता काय करणार मग? काही तर नाही देत, पण काय नाही ऐकत. बरोबर, काहीतरी पहिल्यांदा बोलतोस. कॉलेजमध्ये ना हा शाळेत कॉलेज यंग पोरं आहेत ना, आज 1000 विद्यार्थी असतात, 2000 विद्यार्थी आहेत. रिसेंटली ते येतात, महिन्यातून 2-3 केस येतात असतात. आम्ही ना ते काउन्सिलिंग ठेवले मुलांसाठी. जर मुलं अशी केली ना, त्यांना फ्री काउन्सिलिंग ठेवले की मुलं अशी का करतात. तर 12वीला 11वीला विद्यार्थी म्हणजे 15-16 वर्षाचा असतात. तर मम्मी पप्पा येऊन बोलतात, अरे त्यांना मोबाईल पाहिजे, त्यांना सगळं आम्ही देतो, अभ्यास करत नाही, कुठे दारू पितात, काय सिगरेट पितात, नाही दिलं की घर सोडून धमकी देतात आम्हाला सगळं. काही घरात वाट लावतात, रात्रीचं कधी पडून जातात. पोरी पण त्याच्यामुळे कठीण आहे. हरे कृष्ण. कठीण आहे प्रभू. खूप कठीण आहे. मुलांना बोलायचं कठीणच आहे आता. आणि आई पप्पा चांगले, मॅनेजर बँके लेवलला,
आपल्या डिवोटी मुले पण अशीच का? साधं पण आहे ना. हा? सगळीकडेच आहे. सगळीकडे डिवोटी मुले पण अशीच का? मम्मी डॅडी आहेत भक्तीमध्ये, पण मुलं असतीलच असं नाही आहे प्रभूची. अच्छा, जे डिवोटी मुले आहेत ती शांतपणे वागतात, म्हणजे डिवोटी नाही आहेत. ती पण ऍक्च्युली बाहेरच्या ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये गेल्यानंतर गेल्यानंतर होतच होतच ते. मित्रांच्या सर्कल आहे, संगतीने. फ्रेंड सर्कल जसं असेल त्याप्रमाणे. माझ्या मित्राने हा मोबाईल घेतला, मला पण पाहिजे. नाही दिला तर मग धमकी आई वडिलांना, मी काय करून निघून जाईल असं. ऍक्च्युली हे सगळं काय, सगळं वेस्टर्न कल्चरचा पहिले इन्फ्लुएन्स. असं काहीच नव्हतं, आता खूप निघालं. सगळं आता काय सगळं ग्लोबल. तुम्ही म्हणता ना देश जग आगे बढ़ रहा है, ग्लोबल हो गया है अभी. पहिले असं काहीच नव्हतं. ग्लोबल हुआ है मतलब बेसिकली ग्लोबल कचरा आ गया हमारे पास. वेस्ट, हा सगळा वेस्टर्न कचरा आहे. हे सगळे कन्सेप्ट, कॅरेक्टर, चरित्र हे सगळं कुठून आलेलं आहे? पहिले इंडियामध्ये डिवोर्स नावाचा कन्सेप्ट नव्हता. पहिले घरामध्ये हे सगळं नव्हतं की काय झालं तो मुलगा धमकी दिला आई वडिलांना. इट वॉज नॉट देअर. नाही ना, माझ्याकडे व्हिडिओ मी आपला व्हॉट्सअपला टाकतोय. मी त्या मुलासाठीच कालच बघितला होता. तर लहान मुलांचं त्याच्यावर सांगितलं होतं की कसं आपण मुलाला हे सोल्युशन काय याला? हरे कृष्ण. बघायला मी पाठवतो व्हॉट्सअपला, तर बघा नंतर काय ते त्याच्यात. मला पण थोडं कळालं, चांगलं सांगितलं. बेसिकली याचा अर्थ असा आहे की वी आर नॉट ट्रेनिंग अवर युथ्स इन द सिस्टम ऑफ कल्चर. ते आपल्याला आता एक व्हिडिओ होता ह्याच्यावर आलेला, त्यांना रावणाचं वध कुणी केलं हे पण माहिती आहे. माहित नाही मुलांना मुलांना काय काही पण काही सांगतात. कॉलेजची मुलं बापरे. कर्ण कोण आहे कृष्णाचा? कंदील कोण आहे? काहीच नाही माहिती, काहीच नाही. हरे कृष्ण. हा, तो व्हिडिओ मध्ये पण पाठवतो बघा. त्या माताजींचा एक व्हिडिओ आहे. हं. बघितला आता. हा, कृष्ण का जन्म कवा आता, बोलो बोलो बेटा बोलो. ते माताजी म्हणते. बघितलं तुम्ही सगळ्यांनी? सॅफ्रॉन मध्ये एक माताजी आहे, साध्वी आहे ती कोणतरी, पूर्ण असं त्याने झाकलेलं. बोलो बेटा बोलो. अच्छा ये बताओ शाहरुख खान का जन्म कहाँ हुआ है? ते बरोबर सांगतात. मग ती काय ओरडते, बाप रे. घर में किसी को टाइम नहीं है, घर के जो बुजुर्ग है वो चौराहे में बैठ के एक खतरनाक शब्द वापरते काहीतरी. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो गप्पा. गप्पा मारने से उनको टाइम नहीं है. कौन देगा उनको कैरेक्टर डेवलपमेंट? आणि मग लोग बॉम्बा करतात, हरे कृष्णा वाले आ गए हमारे घर में, अभी कॉलेज में आ गए, प्रचार करेंगे. अरे क्या प्रचार? आपके फायदे के लिए. पीपल डोंट अंडरस्टँड. पण ह्याच्यामध्ये आपलं पण चुकतं, मम्मी पप्पाचं त्यांना हे करतात पूर्ण मुलांना. मग दोघांची चुकी आहे ना. बेसिकली दोघांनी सी आता काही केसेस डेलिकेट असेल तर काय करणार तू आता त्याला? आहे नाही तिला उर्मटपणा. सम पीपल आर नाही हे पाहिजेच, घर सोडून जाईन. आता उद्या जर तुमचा ऋषिकेश म्हटला नाही पप्पा ही मुलगी पाहिजेच, एक होता एक मुलगा. हा? अरे बापरे. आता हा जर म्हटला असा, आता एकच मुलगा आमचा, विचार करायला लागेल ना. मुलांच्या खुशीसाठी करावं लागतं त्याला काही पण. जसं भगवंतानी इथे बलिदान दिलं. ठीक आहे अर्जुन, तू मला काय. एनिवे, तर सिच्युएशन अशी आहे की अशा गोष्टी असतात जगामध्ये. एक आता हे मुलांच्या आहे, तसंच बाकी एक्झाम्पल दिलेले आहेत. एक मित्र दुसऱ्या मित्राचा उन्मटपणा सहन करतो. होतं ना फ्रेंडशिपमध्ये, कधी कधी अपमान पण करतात लोक सरळ सरळ फ्रेंडशिपमध्ये. पण आता काय फ्रेंडशिप आहे ना, आफ्टर सम टाइम ठीक आहे यार. दोन आता माझ्या बरंच होतं. एकदा एक टायमाला ते कांचीपुरमला गेलेले काही लोक आमचे क्लोज फ्रेंड्स, आणि ते गेले आणि मला बोलले पण नाही एकदा पण. आणि बाकी टाइम नेहमी काही कीर्तन वगैरे असेल तर मला नेहमी फोन करायचे, अरे कीर्तन के लिए आएगा क्या, चल ना उधर थोडा हमारे गाव में मराठी लोक आहेत तिथे जरा आपण लेक्चर ठेवूया. तर मी जायचो एक्सचेंज करून. आणि हे लोक जेव्हा ह्याला जायचं तर तेव्हा गपचूप तो म्हणजे त्यांनी तिकीट, आणि मला कळलं यार तिकीट काढलं आहे नाही. मी म्हटलं अरे तू तिरुपती कांचीपुरम जा रहे हो क्या? तो टेन्शन मध्ये म्हटलं याला कळलं. नाही यार ते जातोय ना मी, तर तुला जायचं तर तू पण त्याच्याकडे जा आणि तिकीट वगैरे काढ. तर मी त्याच्याकडे गेलो दुसऱ्या मित्राकडे. त्याला म्हटलं हा प्रभू आहेत पण कोणाला सांगू नका. मग मी म्हटलं आता काय करायचं. मग मी बेसिकली मला जायचं नव्हतं, आय जस्ट टेस्टिंग. म्हणजे कधी कधी कसं असतं रिलेशनशिपमध्ये, आपल्याला एखादी गोष्ट नको हवी असते पण ती गोष्ट त्यांनी का सांगितली नाही, का मला कन्सल्ट केली नाही, त्याला एक इगो येतो एक. तर मला असं वाटत अरे यार कमीत कमी मला विचारायचंच ना, मला जायचं नव्हतंच. आय वॉज एनिवे नॉट विलिंग टू गो ओनली. मी म्हटलं एवढ्या लाईन कोण व्हायला 8-8, 9-9 तास. ते मला पहिले तिथे एवढे सगळं पर्वत तिथे आहे सगळं, तोच उपसता दिवस जातोय. म्हटलं तिथे जर 8 तास उभं राहील तर काय होईल.